नमस्कार, आपलं स्वागत आहे धनवार्तामध्ये, जिथं आपण मागच्या आठवड्यात घडलेल्या आर्थिक घडामोडी बघत असतो. तर आता आपण बघूया मागच्या आठवड्यात नक्की आर्थिक बाजारपेठेत काय काय घडामोडी झाल्या. तर पहिली बातमी अशी आहे की केंद्र सरकारला रिझर्व्ह बँकेकडून आतापर्यंत सर्वाधिक 2.5 ते 3 लाख कोटी रुपयांपर्यंतचा लाभांश मिळण्याची शक्यता आहे. एप्रिल महिन्यात अर्थव्यवस्थेच्या पायाभूत क्षेत्रांची वाढ फक्त 0.5% झाली असून मागच्या 8 महिन्यातील ही वाढ सर्वात नीचांकी आहे. मूडीज या जागतिक पतमानांकन संस्थेने अमेरिकेचे क्रेडिट रेटिंग एका अंकानं खाली आणले असून अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेसाठी थोडी चिंताजनक आहे. मे महिन्यात भारतातील खासगी क्षेत्रात ही चांगली वाढ बघायला मिळाली असून 13 महिन्यांच्या उच्चांकी स्तरावर ही वाढ पोहोचलेली आहे. आता वळूया शेअर मार्केट आणि कमोडिटी मार्केटकडे. शेअर मार्केटमध्ये थोडीशी घसरण दिसून आली असली तरी सोनं चांदी चांगलंच चमकलेलं आहे आणि डॉलरचा रेट पण कमी झाल्याने भारतासाठी आनंदाची बात. तर तुमच्या फायद्याची गोष्ट म्हणजे जर तुम्ही येत्या आठवड्यात गुंतवणुकीचा विचार करत असाल तर कॅनरा रोबेको मल्टी ॲसेट ॲलोकेशन फंड हा फंड आला असून यात गुंतवणुकीच्या चांगल्या संधी उपलब्ध आहेत. तर ह्या होत्या सरत्या आठवड्यातील काही विशेष आर्थिक घडामोडी. अशाच अनेक व्हिडिओसाठी नक्की फॉलो करा धनवार्ताला फेसबुक, इंस्टाग्राम, युट्यूब वर आणि लाईक करा, शेअर करा.